शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय राम. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन, भस्म झाला काल यवन मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा. स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया. 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराज कथा 64. 65 बलराम व्रज यात्रा. पौंड्रक काशी राजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76. शाल्वोद्धार 77.
दंतवक्त्र विदुरोत्थोद्धार 78. बलराम हस्ते सूतवध. बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 ते 26. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती. श्रीकृष्ण बलराम गोपी भेटी 82. श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण. जनक श्रुतदेवाशी दे दर्शन. एकदा अनेक रूप धारण 86. वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 ऋषिक आणि ऋषिकेशी निवेदिले 90. श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जय रघुवीर समर्थ. आज माघ वद्य नवमी शके 1946. याच माघ वद्य नवमी शके 1603 या दिवशी समर्थाने आपला देह सज्जनगडावर ठेवला. दासनवमी उत्सव तेव्हापासून सुरू झाला. संस्थांतर्फे हा उत्सव होतो, मंडळातर्फे सुद्धा हा उत्सव होतो आणि गावोगावी असणारे सर्व आपले रामदासी मठ असतील, रामदासी परंपरेतले मंडळी असतील, ते सर्व आपापल्या घरी हा उत्सव साजरा करतात. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाचे मुख्य संयोजक जे होते श्री दावा केळकर यांनी हा उपक्रम सुरू केला आणि त्यांच्यामुळे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी या ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास केला. समर्थांनी जे शेवटचं वाक्य म्हणलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप असता सिद्ध. म्हणजे आत्माराम आणि दासबोध या 2 ग्रंथामध्ये मला पहा. समर्थांच्या निर्याणाचे वर्णन नंतर अनेकांनी लिहिलं, पण मुख्य वर्णन जे आहे ते भीमस्वामी तंजावरकर यांनी लिहिलं. हे भीमस्वामी पूर्वी शहापूरकर होते, नंतर तंजावराला स्थिर झाले. भीमस्वामी हे समर्थांनी अनुग्रह दिलेले महंत आहेत. याच भीमस्वामींच्या मठापैकी आपल्याकडे दर बुधवारी येणारे श्री रामचंद्र महाराज गोस्वामी हे मठपती आता सध्या विद्यमान आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमातून आपण भीमस्वामी मठांचे किंवा त्यांच्या पुण्यतिथीचे फोटो आपण बऱ्याच वेळेस पाहिले असतील. आता हे भीमस्वामी इतक्या लांब होते, तंजावरामध्ये होते आणि त्यांचं सज्जनगडावर येणं काही तेवढं होत नव्हतं. पण अगदी महत्त्वाच्या वेळेस ते सज्जनगडावर आले आणि समर्थांच्या निर्याणाच्या वेळेस ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यावेळेस ओव्या लिहून ठेवल्या. समर्थांच्या निर्याणाच्या प्रसंगाचं वर्णन त्यांनी केलं आणि खूप सुंदर अशा त्या ओव्या आहेत. 50 ओव्याच आहेत. आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर ह्या सगळ्या मी दिल्या होत्या. त्याचे एकदा आपण एक प्रिंटआउट काढावी, छापून घ्यावी आणि दर दासनवमीच्या उत्सवाला ते आपण त्याचं वाचन करावं. समाधी समर्थांची पूर्ण वर्णून झाले सुखसंपन्न. श्रवण करता श्रोते जन पावन होती. त्यामध्ये ओवी क्रमांक 12, 13 आणि 14 हे महत्त्वाचे. घर बांधिले विशाले ग्रह प्रवेशे करीतले. वैशाख मासी भक्त पाले प्रवेशले. सज्जनगडावरच्या परिस्थितीचं वर्णन करतात. आज जो मठ आहे, ज्या ठिकाणी रामदास स्वामी संस्थांचं कार्यालय आहे, समर्थांचं शेजघर आहे, ती पूर्ण इमारत त्यावेळेस बांधण्यात आली. वैशाख मासी भक्त पाले प्रवेशले. त्यामध्ये प्रवेश झाला, त्याचं वास्तुशांती झाली. तेव्हा बोलले वचन आम्हास राहणे स्वल्प जाणं. म्हणजे त्याच वेळेस वैशाख मासामध्ये 10 माससंख्या पूर्ण तेव्हा केली. तेव्हा समर्थांनी पूर्वसूचना दिली की आता आमचं राहणं फार काही या ठिकाणी होणार नाही. 10 महिन्यामध्येच आम्ही आमचा देह या ठिकाणी विलीन करणार रामरायामध्ये. माघ वद्य नवमी जाणे आहे परमधामी. केला निश्चय अंतरामी भावे ऐसा. काल आपण पाहिलं रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला. तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी. बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावे.
आताची जी वेळ आहे 4:30 वाजताची, बरोबर 343 वर्ष आणि 1-1.5-2 तास पूर्वी समर्थाने त्या ठिकाणी देह ठेवला. या उपरी बाहेर येणे न घडे भोत बोरणे, श्रीचे कार्य श्री स्मरणे करीच जावे. सगळ्यांना समर्थ उपदेश करतात की रामरायाची सेवा तुम्ही अखंडपणे करत जा. आणि मग सांगतात की मार्गशीर्ष मासी ओली लिहिल्या तेथे, म्हणजे ओव्या लिहिल्या, आणि आपणा मागे भगवंतासी भजत जावे निश्चय असी, हेच मागणे शिष्यासी आणिक नाही. त्याचबरोबर सुद्धा अशीच उभी आहे. काय आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. ते म्हणतात. आणि पुढे दुसरीकडे पण म्हणतात, मोल हे कीर्तन करी. त्यानंतर प्रवचन असेल, तुकाराम महाराज जसं सांगतात, ते स्वतःच्या घोड्याचा चारासुद्धा बरोबर घेऊन जात होते. म्हणजे तो कीर्तन, ते प्रवचन जे काय असेल त्यामधला कुठल्याही धनाची, कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता जे केलं जातं ते भगवंताला प्राप्त होतं. आताच्या या युगामध्ये ह्या गोष्टीचा विसर बऱ्याच जणांना पडल्यामुळे कीर्तन करणं म्हणजे एक प्रोफेशनसारखं होऊन गेलं कीर्तन प्रवचन. असो, पण आता समर्थ त्यावेळेस सांगतात की आता मला काही या ठिकाणून बाहेर जायचं नाही. त्या शेतघरामध्ये समर्थ गेलेले आहेत. अन्नपाणी दोन्ही अखंड समाधिस्थ पाही, भक्तजन लवलाही विनविती. अन्नपाणी वर्ज केलं, कारण त्या काळापर्यंत वेणाबाई निघून गेल्या होत्या. त्यानंतर शिवाजी महाराजांचा सुद्धा अंत झाला होता. आणि अशा ह्याच्यात खिन्न मनस्थितीमध्ये ते होते. हा पर्वत शीतल येथे राहू नये पल, गडाखाली सुस्थल केले आहे. शिष्याने विनंती केली, शिवाजी महाराज तर नव्हतेच, पण इतर शिष्याने विनंती केली की या ठिकाणची हवा खूप थंड आहे. थंडीच्या दिवसात सज्जनगडावर जाऊन पहा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किती थंडी असते ते आपल्या लक्षात येईल. पूर्वी जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा गरम पाणीसुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं, थंड पाण्याने स्नान करायचं होतं. आणि झोपायला काय ते तरट एखादं काय पोतं असेल तेच होतं. काही त्या गाद्या वगैरे आज जेवढं त्या ठिकाणी आहे ते काहीही वैभव नव्हतं. अशा ह्याच्यामध्ये तिथे राहणं किती अवघड आहे हे रामदासी मंडळींनाच माहिती आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आता इथे एवढ्या थंडीचा तुम्हाला त्रास होईल, त्यापेक्षा तुम्ही चाफळाला जावं, कारण चाफळला भोवते डोंगराचं फेरा असं ते स्थान आहे. आणि त्यामुळे त्या मानाने थंडी कमी आहे. कमी आहे म्हटलं तरी आपल्या मानाने भरपूर आहे. आता ते सांगतात, पूर्वी चाफळी येऊने मागितले श्री राघोनी, सिद्ध झाली यावरी स्मरण नाही. त्याचं सगळ्यांना सांगितलं, पण त्याचं स्मरण नाही. आणि म्हणून त्यांनी आपले शिष्य भीमस्वामी यांच्यामार्फत त्या तंजावराच्यापासून जवळ असणाऱ्या कुंभकोणम या क्षेत्रामध्ये असलेले आर्णीकर हे जे कारागीर होते त्यांची माहिती काढली आणि आर्णीकरांना निरोप दिला की तुम्ही आमच्यासाठी श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि मारुतीराय अशा 4 मूर्ती तयार करून द्या. आणि प्रत्येक मूर्ती हे 39 मणाची असा तो हिशेब त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशा मूर्ती तयार करून द्या. पण आता प्रश्न असा पडला की हे जे आर्णीकर होते मूर्तिकार ते अंध होते, त्यांना अजिबात दिसत नव्हतं. मग ते म्हणतात की तुमची कृपा झाली तर मी या मूर्ती करू शकेन. समर्थाने त्यांना नेत्रदान केलं. ते नेत्र जे आहेत त्यांना आता पुन्हा दिसू लागलं. आणि ते दिसल्यानंतर मग त्यांनी मूर्ती तयार केल्या. पण त्यावेळेस ते अजून एक अट घालतात की या मूर्ती मी तयार करेन, तयार झाल्यावर त्या मूर्तीचं दर्शन मी मनापासून घेईल आणि माझ्या अंतरंगामध्ये या मूर्तीचं स्वरूप मी साठवून ठेवेल. आणि त्या मूर्ती पूर्ण तयार झाल्या की आपली कृपा व्हावी आणि मी जसा पूर्वी अंध होतो तशीच अवस्था मला प्राप्त व्हावी, हाच एक मला वर द्या, आशीर्वाद द्या. त्याप्रमाणे मूर्ती तयार झाल्या. ते अंधकारागीर आर्णीकर जे होते त्यांना पुन्हा दृष्टीहीन झाले आणि पुन्हा ती मूर्तीचं जे स्वरूप आहे ते अंतरंगात साठवलं. आता इकडे भीमस्वामींच्या मार्फत योजना झाली आणि त्या मूर्ती सज्जनगडावर आल्या. माघ वद्य पंचमी, आत्ताच जी झाली पंचमी, त्या दिवशी त्या मूर्ती सज्जनगडावर आल्या. आणि त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, अवकाश 5 दिवस उरला आहे आम्हास, कोण पूजील हो यास यश घडो. या मूर्तींचं पूजन, या मूर्तींची पूजा जो करेल त्याला भरपूर यश प्राप्त होईल. आता फक्त 5 दिवस उरलेली आहे. माघ वद्य नवमी दिवसा प्रहर 2 नेमी, शनिवारी परमधामी योग केला. आजही शनिवार योगायोगाने आहे.
दिवसाप्रहर 2 नेमी, आपण म्हणतो अष्टौ प्रहर म्हणजे 1 दिवस, 24 तास म्हणजे 8 प्रहर, म्हणजे प्रत्येक प्रहर हा 3 तासाचा, सूर्योदयापासून 3 तास आणि मग पुढचे 3 तास दुसरा प्रहर, म्हणजे 12च्या नंतर आणि 3 वाजेच्या दरम्यान समर्थांनी देह ठेवला. भक्तजन आता ते देह ठेवण्यापूर्वी समर्थत्व जो पलंग आपण त्या ठिकाणी पाहतो, जो शिवाजी महाराजांनी पितळेचा खूर असलेला दिला, त्यावरून खाली उतरले, त्या मूर्ती आपल्यासमोर ठेवल्या आणि पंचमीच्या दिवशी त्या मूर्तीच्या डोळ्यावर असणारं मेण जे आहे ते त्याने दूर केलं आणि त्या मूर्ती मनोमन पाहिल्या. समर्थांना खूप आनंद झाला. आपली जी अपेक्षा होती त्याचप्रमाणे या मूर्ती तयार झालेल्या आहेत. आता लोक त्यांना म्हणतात, शिष्यमंडळी म्हणतात, इथे आता थंडी खूप आहे, पण तुम्ही असं खाली बसू नका, पलंगावर बसा. मग ते म्हणतात की आता माझं म्हातारपण आहे, मला काही तेवढी शक्ती नाही, तुम्हाला जर मला उचलून ठेवता येत असेल तर ठेवा. एका समर्थांना उचलण्यासाठी 10 जण पुढे आले आणि ते त्यांना उचलू लागले. एकदम त्यांची शक्ती पण गेली आणि खूप दम लागला आणि ते म्हणतात, तुमच्याच्याने मला आता उचलणं होणारं नाही, त्यामुळे राहू द्या. करिता बहुतेचे यत्न न उचले अणुमात्र आसन, तेव्हा आज्ञापली वचन बाहेर बैसा. सगळ्यांनी त्याने बाहेर पाठवलं आणि मग त्यांचे जे शब्द आहेत जे आपण नेहमी म्हणतो ते, माझी काया आणि वाडी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मारामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. 45 आणि 46 ओवी आहे, म्हणजे 50 ओव्यांपैकी शेवटी म्हणतात की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी आता देहाने जात आहे, पण तरी मी या ब्रह्मांडामध्ये निरंतर आहे. असंच आम्ही जेव्हा सज्जनगडावर गेलो, खूप गर्दी होती. परी मी आहे जगज्जीवनी निरंतर याचा प्रत्यय थोड्याशा विनोदाच्या रूपाने त्या साताऱ्याच्या स्टँडवर आला. साताऱ्याची बस सज्जनगडावर जाणारी ज्या ठिकाणी लागते तिथे आम्ही थांबलो होतो. खूप वाट पाहिली पण ती बस काही आली नाही. मग कोणीतरी म्हणालं, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. अरे ही बस इथेच लागेल याचा काही भरोसा नसतो, या बसस्टँडवर कुठे पण सज्जनगडची बस येऊ शकते. अगदी बरोबर तसंच झालं आणि मग धावत पळत ती बस आम्हाला पकडावे लागले. समर्थ म्हणतात, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. हे आत्माराम आणि दासबोध हे जे 2 ग्रंथ आहेत, ह्या 2 ग्रंथामध्ये मला पहा. आणि म्हणून आपण जो अखंड दासबोध पारायण संकल्प केला, 3 वर्ष पूर्ण झाले. आता 4थ्या वर्षात आपण आजच्या दिवशी पदार्पण केलेलं आहे. 4थ्या वर्षाची 75वी यादी आज सकाळी समर्थचरणी अर्पण झालेली आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. समर्थांच्या नंतर अनेकांनी समर्थचरित्र लिहिले, पण भीमस्वामी तंजावरकरांनी हे जे निर्याणाचं वर्णन केलं ते मात्र अप्रतिम असं आहे. त्याचप्रमाणे काल जसं सांगितलं तसं हनुमंत स्वामी यांनी जी बखर लिहिली ही सुद्धा सगळ्यात जुनी अशी ती बखर आहे. पुढे म्हणतात, 3 वेळा स्मरण केले अंबर अवघे गर्जिन्नले, रामनामे कोंदाटिले जिकडे जिकडे. समर्थांनी देह ठेवताना 3 वेळेस रामाचं स्मरण केलं. एकदा आपल्या भगवान शंकरांचं पण स्मरण केलं आणि मुहूर्त हो एक हो गर्जना, गगनी कोंदाटली हो जाणा, विस्मय पावलो निजजना प्रेम आले. आणि पुढे समर्थांचं निर्याण झालं, ही बातमी सगळीकडे समजली आणि तेव्हा शंभू महाराज जे आहेत ते त्याच भागात होते. ते ताबडतोब त्या ठिकाणी आले. समर्थांनी निर्देश केल्याप्रमाणे त्या ठिकाणी जो खड्डा होता त्या ठिकाणीच त्यांची उत्तरक्रिया झाली. उद्धव गोसावी यांनी ही उत्तरक्रिया केली, जे टाकळीच्या मठाचे पहिले मठपती समर्थांच्या 1200-1400 मठापैकी होते. त्यांनी ही उत्तरक्रिया केली आणि संभाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी हे राम मंदिर आणि समर्थांची जी समाधी आहे तिथं सगळं बांधकाम भोवतीचं सगळं झालं. त्या राम मंदिरामध्ये, समाधी मंदिरामध्ये जेवढ्या कोनाडे आहेत, कोनाडा शब्द आपल्या लक्षात आहे, ते त्याची योजना त्या जर मोजल्या तर ते 108 कोनाडे आहेत असं गिरिजास्वामी लिहितात समर्थ प्रताप ग्रंथामध्ये. आणि त्या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य. आणि मग अनंत कवी जे महाबळेश्वर मठाचे दिवाकर गोसाई होते, यांचे बंधू होते, ते म्हणतात, येथे रामदास जना उद्धरी. हा रामदास, हे रामदास या ठिकाणी निर्माण स्थळी गौतमी परी महाकृष्णा तिरी जो असे,
कांता संग नसे, प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे, असं म्हणून त्यांनी ते खूप छान असं सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मांदार शृंगापरी नामे सज्जन जो वसविला, श्री उर्वशीचे तिरी, साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. आपण बाहेरची मंडळी सगळे तेथे जागृत रामदास विलसे असं म्हणतो, पण गडावर मात्र हा श्लोक म्हणताना येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी, येथे आणि तेथे एवढा फरक त्या ठिकाणी आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक जण त्या ठिकाणी गर्दी करून जात असतात आणि त्यांना ते दर्शन त्या ठिकाणी होतं. खूप मोठं आयोजन त्या ठिकाणी होत असतं. 343 वर्ष झालेली आहेत. अजून 7 वर्षांनी आपण 350वी पुण्यतिथी साजरा करणार आहोत. आज खरं म्हणजे भगवंताच्या कृपेने योगायोगच म्हणावे आपण, आजच्याच 22 तारखेला या ठिकाणी आपल्याला आज जो समास आपला अध्याय जो आहे तो सुद्धा अध्याय लहान असल्यामुळे समर्थांचं थोडंसं विस्तृत चरित्र आपल्याला पाहायला मिळालं. दासबोध आणि आत्माराम या दोन्ही ग्रंथाचं पारायण रोज वाचन करावं असं समर्थानेच सांगितलेलं आहे. त्यांचंच वाक्य जे आहे ते मी या ठिकाणी सांगतो. समर्थ म्हणतात, परमार्थ दृष्टीने स्वामी जगदांतरी आहेत हे तर खरे, परंतु आजपर्यंत प्रत्यक्ष दर्शन झाले असून परस्पर संभाषणादी व्यवहार होत होता, तो आता नाहीसा होईल, ये विषयी खेद होतो असं अक्काबाई वगैरे म्हणतात. त्याचवरून स्वामी बोलले, दासबोध व आत्माराम हे ग्रंथ पाहावे आणि त्याची पारायणे करीत जावे, म्हणजे आम्हाशी प्रत्यक्ष भाषण केल्यासारखे होईल. आता जे वर्षभर पारायण करत नाही ते नित्यनेमाने रामनवमीच्या 9 दिवसामध्ये किंवा या दासनवमीच्या 9 दिवसामध्ये या तिन्ही ग्रंथाचं पारायण करीत असतात. आता आपण खूप भाग्यवान आहोत ज्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला. ते त्यांना वेगळं पारायण करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण 12ही महिने ही पारायण करीत आहोत. ही समर्थांची आपल्यावर असणारी कृपा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपल्या दशमस्कंदाकडे आपण वळूया. दशमस्कंदामध्ये आपण काल पाहिलं पौंडरक आणि काशीराज, काशी नरेश यांचा उद्धार भगवंतांनी केला. आणि आजचा जो भाग आहे 67व्या अध्यायामध्ये द्विविधाचा उद्धार. आता परीक्षित राजा आणि शुक संवाद सुरू आहे. अनंत बुद्धिमान आणि न कळणाऱ्या अलौकिक ज्यांची कृत्य आहेत अशा बलरामाने आणखी काय काय पराक्रम केला हा तुम्ही आम्हाला सांगावा, परीक्षित राजा म्हणतात. आत्तापर्यंत आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या खूप पराक्रमाच्या लीला ऐकल्या, त्याचा आनंद आम्हाला झाला. आता बलरामाचं जे 1-2दा त्यांचा संदर्भ मागे आला होता त्या सगळ्या लीलांमध्ये, आता बलरामाने काय काय केलं, त्यांचे अद्भुत कर्म जे आहे ती आम्हाला सांगा. यदन्यत कृतवान प्रभू. श्री शुकवाच. शुकदेव आता सांगत आहे, नरकस्य सखा कश्चित. नरकासूर म्हणजे द्विविध हा जो आहे वानर रूपामध्ये आहे, आणि हा द्विविध म्हणजे नरकासुराचा मित्र. नरकस्य सखा कश्चित द्विविधो नाम वानर. हा द्विविध नावाचा एक वानर होता. तो नरकासुराचा, जे पृथ्वीपुत्र किंवा सत्यभामेचा, ते नरकासुराचा वध भगवंतानी केला. आपण हा पण भाग मागच्या वेळेस पाहिला एका अध्यायामध्ये. आणि तोच नरकासूर हा पुढे एक वानर होता, द्विविध नावाचा वानर, जो नरकासुराचा मित्र होता. भौमासूर त्याचा मित्र होता. आणि वाली सुग्रीवापैकी सुग्रीव जो होता त्याचा हा मंत्री होता रामायणामध्ये. तो रामायणाचा संदर्भ या ठिकाणी आला. आणि मैंद नावाचा जो होता त्याचा शक्तिमान असा हा भाऊ होता. म्हणजे त्या सगळं नातं जे आहे ते सगळं एका श्लोकामध्ये सांगितलं. भौमासुराला भगवंताने मारलं हे त्या द्विविधाला समजलं, आणि त्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी त्याने कृष्णाच्या राज्याला उपद्रव देण्यासाठी सुरुवात केली. तो वानर त्या ठिकाणी जायचा, अनेक नगरे, गावं, खाणी, गवळ्यांच्या वस्त्या यांना आग लावून द्यायचा. जे माणसं काहीच करू शकत नाही ते एवढं काम मात्र अगदी निष्ठेने करतात. म्हणजे रचनात्मक असं कार्य करण्याची बुद्धी त्यांच्याजवळ नसते. तेव्हा विरोधी पक्षात बसून काही ना काही आपण उपद्व्याप करत असावा. हे जसं आज आपण पाहतो तसाच हा द्विविध वानर होता. त्याने पाहिलं आणि त्याने आपली शक्ती खूप होती. जवळपास या ठिकाणी दिलं की 10,000 हत्तीचे बळ त्याच्या ठिकाणी. 10,000 लक्षात घ्या.
10,000 हत्तीचे बळ असणारा हा द्विविध वानर मोठमोठे पर्वत भगवंताने त्या गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला आपण ऐकलं, आणि हा तसेच मोठमोठे पर्वत उखडून ते या कृष्णाच्या राजधानीमध्ये, त्यांच्या गावामध्ये, गवळ्यांच्या वाड्यांमध्ये त्याच्यावर तो त्याचा वर्षाव करीत होता. आणि कृष्णाचं राहणं जे आहे ते आपण पाहतो ते म्हणजे काठेवाण, अनर्थ देश. क्वचित शैलान उत्पाट्य, उत्पाट्य म्हणजे उखडून, शैलान, शैलान म्हणजे अनेक वचन आहे, पर्वताला त्या ठिकाणून उखडून तैर देशान समचूर्ण येत, तिथला देश प्रदेश हा चूर्णवत करत होता. अनर्थान सुतराम एव यत्र असते मित्र हा हरिही. 10,000 हत्तीचं बळ याच्या ठिकाणी होतं. आता ज्यांच्या ठिकाणी शक्ती आहे त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्तियुक्ती जय ठाई तेथे श्रीमंत धावती. शक्ती दुर्योधनाकडे होती, शक्ती भीमाकडे होती. भीमाची शक्ती हे विधायक कार्यामध्ये वापरल्या गेली आणि दुर्योधनाची शक्ती हे सगळं विध्वंसाकडे वापरण्यात आली. त्यामुळे माणसाची शक्तीसुद्धा 3 स्वरूपात आहे. त्या शक्तीचा वापर आपण कसा करतो यावर आपलं सगळं पुढचं भविष्यसुद्धा अवलंबून आहे. आणि मागचं जे काय आपण काय पाप पुण्य केलं त्याप्रमाणे त्या शक्तीचा वापर या जन्मात आपण कसा करावा हा विवेक माणसाला कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. त्यांनी समुद्राच्या काठावरचं हे सगळं देशान नागायुत प्राणो, नाग आयुत प्राणो, समुद्राच्या काठावरचे देश जे आहेत ते असे प्रकारे ते नासधूस केले की ज्याप्रमाणे तो काय करायचा की एखाद्या नदीमध्ये, जलामध्ये, प्रवाहामध्ये जायचा. आणि जसा एक साधं उदाहरण सांगतो, सत्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी माणूस कसा असतो. आता कुंभमेळ्याच्या ठिकाणी अनेक जण स्नानाला जातात. सत्वगुणी माणूस हा कुंभमेळ्यातच नाही पण कुठेही नदीवर स्नान करत असताना तो जेव्हा नदीमध्ये प्रवेश करतो सत्वगुणी माणूस, तेव्हा त्या नदीला पदस्पर्श करण्याच्या अगोदर तिला नमस्कार करतो. त्यानंतर अगदी हळूवारपणे त्यामध्ये 2-4 पावलं चालत जातो की जेणेकरून त्या पाण्याची जास्त ढवळाढवळ होणार नाही अशी काळजी सत्वगुणी माणूस घेतो. आता जो रजोगुणी आहे त्याला मी स्नान करतो आहे हे लोकांना दाखवायचं असतं आणि त्यामुळे तो आपल्या अवतीभोवती असणारं पाणी सगळीकडे उडवत असतो, म्हणजे लोकांचं आपल्याकडे लक्ष द्यायला रजोगुणी. आणि जो तमोगुणी आहे तो आधीच आरडाओरडा करत त्या पाण्यामध्ये प्रवेश करतो. त्याचा प्रवेश होताच इतरांनासुद्धा धडकी बसते, कारण तो तमोगुणी आहे. तसा हा द्विविध हा तमोगुणी होता आणि लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा धाक निर्माण व्हावा अशा प्रकारे तो वर्तन करत होता. मोठमोठ्या मुनींचा जो आश्रम होता त्यामध्ये मोठमोठी झाडं होती, ती झाडंसुद्धा हा उपटून फेकून देत होता. आश्रमान ऋषीं मुख्यानां कृत्वा भग्न वनस्पतींना भग्न करत होता. ती झाडं उपटून टाकायचा आणि कुठे एखाद्या आश्रमामध्ये यज्ञ सुरू असेल तर यज्ञवेदीमध्ये जाऊन मलमूत्रसुद्धा विसर्जन करीत होता. हे सगळे तमोगुणाचे प्रकार या द्विविधाच्या ठिकाणी आहेत. तिथला अग्नी जो आहे, जो मंत्राग्नी, हवनाचा जो अग्नी आहे तो मंत्राने ज्याने निर्माण केला तो सुद्धा तो दूषित करीत होता. पुरुषान योषितो दृप्त क्ष्माभ्रद्रोणी गुहासु सहा निक्षिप्य त्याप्य छैले पेशस्कारी व कीटकम. कुंभारमाशी एक असते, ती कुंभारमाशी काय करते की इकडे तिकडे उडत असताना लहान लहान किडे असतात, त्या किड्यांना घेऊन आपल्या घरट्यामध्ये ती घेऊन येते, आपल्या बिळामध्ये घेऊन येते आणि त्या सगळ्यांना आतमध्ये टाकते त्या बिळामध्ये. आता ते पुन्हा उडून जाऊ नये म्हणून एक मोठा दगड घेऊन त्याच्या तोंडाशी ती ठेवून देत असते. असं या द्विविधाचं काम होतं. त्याने अनेक स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन डोंगराच्या दऱ्यामध्ये एखाद्या कपारीमध्ये त्यांना डांबून ठेवायचा आणि त्यावर एक मोठी शिळा तिथे आणून ठेवायचा. आताचं आपण जर पाहिलं तर अफजलखान वधाचं जे आहे त्या राणीने सगळीकडे अगदी फरमान काढलं की शिवाजी महाराजांना जवळ पकडून आणेल, जिवंत असो किंवा मृत असो त्याला बक्षीस देऊ. अफजलखान जेव्हा जायला निघाला तेव्हा अफजलखानाला सुद्धा धडकी भरली होती, शिवाजी महाराजांची भेट त्या वाई जवळच्या खोऱ्यामध्ये होणार आहे, आपण जिवंत परत येतो की नाही अशी त्याला खात्री नव्हती. म्हणून त्यांनी स्वतःच्या 63 बायकांना आपल्या हाताने मारलेला आहे. हा सगळा इतिहास आहे. एवं देशान
प्रकुर्वन् दूषयंश्च कुलस्त्रियाः श्रुत्वा सुललितं गीतं गिरिं रैवतकं ययो. अशा प्रकारे जसे मोवाली मुलं असतात, रस्त्याने असतात, टिंगलटवाळी करणारी मुलं असतात, ते कसं स्वतःहून एका ठिकाणी रस्त्याने जात नसतात, पण काही ना काही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये खोडसाळपणा करण्याची त्यांना सवयच झालेली असते. त्यांचं ते कृत्य पाहिल्यावर आपल्यालासुद्धा असं वाटतं की अरे यांच्यावर काय संस्कार झाले, यांच्या आईवडिलांनी यांच्याकडे लक्ष नाही दिलं का, असं सज्जनांना वाटत असतं. तसं यांनी इथे हा सगळा गोंधळ त्याचा पाहिला. कुलीन स्त्रियांनासुद्धा तो भ्रष्ट करत होता आणि त्याला एके दिवशी तो मधुर असं स्वर संगीत ऐकून रेवतक पर्वतावर आला. आता रेवतक पर्वत म्हणजे कोण? बलरामाची पत्नी म्हणजे रेवती, रेवतक राजाची कन्या. त्यामुळे ती आपल्या सासूरवाडीला बलराम आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते राहत आहेत. आता बलरामांचं जे आहे, गायंतम वारुणीं पित्वा मदविव्हल लोचनम विभ्राजमानं वपुषा प्रभिन्नम इव वारणम. वारण म्हणजे हत्ती, वारण म्हणजे हत्ती. ज्याप्रमाणे एखादा हत्ती आपल्या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे इतर हत्तींना घेऊन पाण्यामध्ये जसा मदोन्मत्तपणे खेळ खेळत असतो, तसं हे बलराम जे आहेत ते मधुपान करून मधुर संगीत ऐकत होते आणि त्यांचे डोळेसुद्धा आता धुंद झाले होते मधुपान केल्यामुळे. आता तो दुष्ट वानर त्या ठिकाणी आला आणि फांद्यावर चढून मोठमोठ्याने आवाज करू लागला. कशासाठी? की सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे गेलं पाहिजे आणि आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला. तस्य धाश्च कपेर्वीक्ष तरुण्यो जाती चापलः. बलरामांच्या बरोबर ज्या स्त्रिया होत्या, ज्या गोपगोपी होत्या, त्या सगळ्यांना त्यांच्याकडे पाहून, कारण त्या सगळ्या चांगल्या स्वभावाच्या होत्या, जरी त्या चंचल असल्या तरी पण कुठल्याही प्रकारे आनंद घेणाऱ्या त्या स्त्रिया होत्या आणि याच्या सगळ्या माकडचेष्टा पाहून त्यासुद्धा खदखदा हसू लागल्या. दर्शयन हास्यप्रिया विजह सूर बलदेव परिग्रह. आता पुढे दिलेलं आहे. आता अशा वेळेस सगळ्या स्त्रिया आहेत, बलराम स्वतः त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी या द्विविधाचं वागणं कसं आहे ते पहा. ता हेलयामास कपिर्भृक्षेपै सन्मुखादिभिः दर्शयन स्वगुदम तासां रामस्य च निरीक्षितः. बलरामाचं आपल्यावर लक्ष आहे. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्रियासुद्धा आपल्याकडे पाहत आहेत आणि असं असताना त्या सगळ्या स्त्रियांच्या समोर जाऊन हा आपला गुह्य भाग त्यांना दाखवत होता. म्हणजे हे माकडचेष्टा आपण जे म्हणतो ती त्याने करायला सुरुवात केली आणि कधीकधी डोळे मिचकून तो त्यांच्याकडे पाहत होता. आता बलराम आत्तापर्यंत शांतपणे हे सगळं पाहत होते. बलरामांना आता राग आला आणि बलराम त्या ठिकाणी तम ग्रावणा प्राहरत क्रुद्धो बल प्रहरताम वरहा. बल म्हणजे बलराम, क्रुद्धो रागाने त्याने त्या ठिकाणी एक दगड त्याच्यावर फेकून मारला. पण तो जो विविध होता त्याने तो दगड चुकवला आणि तो बलरामांच्या अगदी जवळ आला. बलरामांच्या हातामध्ये मधुकलश होता आणि तो मधुकलश त्यांनी मदिरा कलशम कपिही स वंचयित्वा ग्रावाणम मदिरा कलशम कपिही. त्या कपीने त्या वानराने तो मधुकलश आपल्या हातामध्ये घेतला आणि तो फेकून दिला. म्हणजे अशा प्रकारे बलरामांना क्रोध आणण्याचं कार्य जो आहे तो करत होता. आता एवढंच नाही, पण बलरामांच्या अंगावरची वस्त्र असेल ते सुद्धा तो फाडायला लागला. कुचेष्टेने तो बलरामांना चीड येईल अशा प्रकारचे वागायला लागला. आता या दोघांमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याचं इथे वर्णन करून दिलेलं आहे की त्याचा उर्मटपणा पाहून आणि त्याने आपल्या प्रदेशाची केलेली दुर्दशा पाहिली म्हणून त्याला मारण्याच्या क्रोधाने. आता बलराम म्हणजे क्रोधच आहे. बलराम हे लक्ष्मणाचा अवतार आहे. रामायण सिरियलमध्ये आपण पाहिलं असं की लक्ष्मण जे आहे त्यांची दृष्टी अगदी प्रेमळ आहे असं फार कमी दिसतं. केव्हाही थोडंसं काही कोणाचं चुकलं की लक्ष्मणाचे डोळे एकदम वटारलेलेच असतात. कल्याण स्वामी आणि दिवाकर गोसावी यांच्यामधला हा फरक आहे. दिवाकर गोसावी ही राजदरबाराची कामं पाहत होते, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन पाहत होते. आता जसं प्रत्येक जिल्ह्याला एक डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज असतं, ते सिव्हिल मॅटर्स पाहतं आणि क्रिमिनल मॅटर्स पाहतं. त्यातलं सिव्हिल मॅटर जे आहे ते आपले उद्धव गोसावी पाहत होते आणि क्रिमिनल मॅटर्स जे आहेत ते शक्तिसंपन्न असणारे
आमचे कल्याणस्वामी पाहत होते. तसं या ठिकाणी याने पाहिलं आणि क्रोध आला. क्रोध आल्याबरोबर त्याने आपलं नांगर आणि मुसळ क्रुद्धो मुसळम आदत्त हलमचारी जिघांसया विविधोपी महावीर्य शालम उद्यम्य पाणीना आपल्या हातामध्ये घेतलं आणि ते त्याने उचललं. आता द्विविधसुद्धा बलवान होता. आपण पाहिलं 10,000 हत्तीचं बळ त्याच्यामध्ये होतं. त्याने धावत जाऊन बलरामांच्या डोक्यावर एक मोठं झाड उपटलं आणि ते डोक्यावर त्याने मारलं. पण बलराम हे नावच बलराम आहे. पर्वताप्रमाणे निश्चल राहिले. त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा आघात झाला नाही. तो वृक्ष जो होता तोच त्यांनी तोडून टाकला. आता प्रतिजग्राह बलवान सुनंदेनाहच तम आपल्या सुनंद नावाचा मुसळ, बलरामाच्या मुसळाचं नाव सुनंद. पिनाकपाणी हे शंकराचं धनुष्याचं, शारंगपाणी शारंगधर हे विष्णूच्या रामाच्या धनुष्याचं नाव. तसं त्यांनी ते सुनंद नावाचं मुसळ जे आहे त्याचा प्रहार त्याच्या डोक्यावर केला. आता द्विविधाचे डोके फुटले. मुसला आहत मस्तिष्को, मुसला त्या मुसळाने आहत म्हणजे फुटले म्हणजे हत झाले आणि मस्तिष्को आणि विरे जे रक्तधार या एखाद्या डोंगरावरून एखादी पातळ धार अशी वाहावी तसं त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. आता आपल्यावर आघात झाला, तमोगुणी माणसं असेल, आपल्यावर आघात झाला त्याची त्यांना पर्वा नसते. आपलं डोकं फुटलं याची पण पर्वा नाही, पण आपण याचं डोकं फोडलं पाहिजे हाच एक विचार घेऊन तो वागत होता. म्हणून त्याने काय केलं, एक मोठा वृक्ष त्या ठिकाणचा उपटला आणि तो बलरामांच्या दिशेने फेकला. पुनरअन्यम समुक्षिप्य कृत्वा निष्पत्रम ओजसा दुसरा एक वृक्ष उपटला आणि तो पुन्हा बलरामाच्या दिशेने फेकला. बलरामाने आपल्या गदेने त्याचा पुन्हा मुसळाने गदेने त्याचे हजारो तुकडे केले त्या वृक्षाचे. आता हे वृक्ष किती मोठे असतील तर मोठमोठे वृक्ष जे आहेत, तालवृक्ष जे आहेत ते आपण हलवतो म्हटलं तरी आपल्याला हलवता येत नाही. वृक्ष हलवला तर वरचे पानं पण हलली पाहिजे ना. तर आपलं तिथे काहीच नाही होत. तिथे इतकी शक्ती आपली कमी पडते. आणि याला 1,000 हत्तीचं बळ होतं म्हणून तो ते उपटू शकत होता. एका हाताने उपटत होता आणि बलरामांकडे फेकत होता. पण बलराम हे शक्तिसंपन्न असल्यामुळे त्या प्रत्येक वृक्षाचे हजारो तुकडे त्यांनी केले. ततोन्येना वृषा जगने तम चापी शतधा छिन्नत. शतधा म्हणजे 100 तुकडे, छिन्नत म्हणजे तुकडे तुकडे केले. आता तो वानर एक एक वृक्ष उपटून यांच्याकडे फेकत होता आणि होता होता असं झालं, आकृष्य सर्वतो वृक्षान निर्वृक्षम अकरोत वनम. आता वेड्या माणसाला कोण समजावून सांगणार, एक एक झाड उपटायचं आणि त्याच्याकडे फेकायचं. असं होता होता त्याच्या ठिकाणी जेवढे काही वृक्ष होते मोठमोठे ती सगळे आता उपटल्या गेली आणि ते सगळे नष्ट झाली. एवं युद्धात भगवता भगने भगने पुन्हा पुन्हा. तरी तो ते युद्ध करतच राहिला. सगळे वृक्षहीन झालं. कारण निर्वृक्षम अकरोत वनम जे चांगलं जंगल होतं ते त्याने आता सगळं उपटून टाकलं आणि तिथे आता आपण जसं पाहतो समृद्धी मार्ग झाला, अमके मार्ग झाले, अनेक प्रकारची झाडं जी आहे ती उपटण्यात आली. पण त्याबरोबर ती लावलीसुद्धा पाहिजे. पर्यावरण जागृती जी आहे ती आपल्यामध्ये आणण्यासाठी आता आपल्यात सगळी खरी जागृती आहे म्हणून कितीतरी पुन्हा वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत आहेत. आता त्याने काय केलं, आता सगळे वृक्षाचं संपले, आता काय करावं, तर त्या विविधाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला. तमोमुंच शिला वर्षम, शिला म्हणजे शिळा वर्षम आणि बलस्योपर्यम अर्षितः तत्सर्व चूर्णयामास लीलया मुसलायुधः. बलरामाने आपल्या मुसळाने त्या सगळ्या दगडांचा जो काय मारा होता त्याला प्रतिकार केला. सबाहू तालसंकाशौ मुष्टिकृत्य कपीश्वर. त्या द्विविधाने मोठमोठ्या ताडाचे जे झाडं असतात लांब असलेले आपल्या हाताने आपल्या मुठीने ते उपटले आणि त्याच्या छातीवर प्रहार केला. तेव्हा यदुवंश शिरोमणी बलरामाने नांगर आणि मुसळ बाजूला ठेवलं. आता नांगर आणि मुसळ जे शस्त्र होते ते सुद्धा त्याने बाजूला ठेवलं आणि आपल्या दोन्ही हाताने आता मुष्टियुद्ध सुरू झालं आणि त्या दोन्ही हाताने त्याच्या मानेवरच प्रहार केला. यावत इंद्रोपी तम दौर्भ्या त्यक्त्वा मुसल लांगले. त्यक्त्वा म्हणजे त्याचा त्याग केला मुसळ आणि नांगराचा
आणि जत्रावभ्यर यत्क्रुद्धः सो अपतत रुधिरम वमनम. त्याच्या छातीवर आणि मानेवर प्रहार केला, त्याबरोबर तो रक्तवती तो द्विविध वानर जमिनीवर पडला. आता जमिनीवर पडलेला आहे. जसं एखादं वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते, त्याप्रमाणे तो वानर, त्याचं जे पूर्ण आकार, त्याच्या अंगात असणारी शक्ती, याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे अनेक वृक्ष सगळे शिलाखंडासह पर्वतसुद्धा डळमळू लागले. भूकंप आला की काय असं मोठमोठ्या पर्वताकडे पाहूनसुद्धा वाटू लागले. आता ही सगळी लीला या ठिकाणी सुरू असताना स्वर्गामध्ये हाही श्लोक आपल्याला बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे. देय शब्दो नमशब्द साधू साध्वी ते च अंबरे. अंबरे, अंबरे म्हणजे अंबरामध्ये सप्तमी विभक्ती आहे, म्हणजे आकाशामधून असे शब्द ऐकू येऊ लागले. देय शब्दो नमशब्द, नमो नमः, नमो नमः, जय जय असे शब्द ऐकू येऊ लागले. साधू साधू म्हणजे खूप छान खूप छान. खलनिग्रहाय आणि सज्जन रक्षणाय. हे जे ब्रीद भगवंताचं असतं तेच ब्रीद या ठिकाणी दिसून येतं. सुर सिद्धी मुनीन इंद्रान आसीत कुसुम वर्षिणाम. मग आकाशातून अनेक प्रकारचे साधू जे आहेत, सिद्ध जे आहेत, मुनी जे आहेत, ते कुसुम वर्षिणाम फुलांचा वर्षाव या ठिकाणी बलरामांवर करू लागले. एवं निहत्य द्विवितम, जगामध्ये उपद्रव माजणाऱ्या या द्विविधाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले. आता इकडचं काम निपटलं. बलराम आता इकडे द्वारकापुरीला आलेले आहेत. त्यावेळी नगरवासी सगळे त्यांची स्तुती करीत होते. एवं निहत्य द्विविधम जगद्व्यतिकरा अवहम संस्तूयमानो भगवान जनैही स्वपुरम आविशत. आविशत म्हणजे त्यांनी आपल्या नगरामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस सगळ्यांनी त्यांची स्तुती करत त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. याप्रमाणे हा अध्याय छोटासा होता, त्यामुळे आपल्याला समर्थ निर्याणाचा प्रसंग थोडा विस्ताराने पाहता आला. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे विविधवदो नाम सप्तषष्टितमोऽध्यायः. 67तम म्हणजे 67वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा.
मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम. नमस्कार.